नमस्कार. मराठी सखामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण महिला दिनानिमित्त एक भाषण ऐकणार आहोत. महिला दिन. राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणत असत की एक पुरुष शिकला तर तो एकटाच सुशिक्षित होतो, पण एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर सुशिक्षित होते. म्हणून स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व उपस्थित मान्यवर आणि श्रोते हो, आज मी आपल्या पुढे महिला दिनानिमित्त माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वप्रथम मी माझ्या सर्व भगिनींना, महिलांना, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पुरुषांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. 21व्या शतकातही जगभरातील असंख्य महिलांना हालाखीत जीवन जगावे लागत आहे. शिक्षण, आरोग्य, स्वातंत्र्य, समता अशा असंख्य बाबतीत अजूनही महिला पुरुषांच्या मानाने खूपच मागे आहेत. किंबहुना त्यांना पुढे येण्याची तशी संधी मिळत नाही. केवळ आपण आपल्या देशाचा विचार करता काही शहरे वगळता इतर ठिकाणी स्त्रियांची स्थिती अतिशय दुर्लक्षणीय अशीच आहे. स्त्री शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष होते आहे. तिने केलेले कष्टाचे मूल्य पैशात कधीही मोजले जात नाही. परंपरेच्या आणि संस्काराच्या नावाखाली तिच्यावर विविध बंधने लादली जातात. मग आपोआपच स्त्रियांमधली प्रतिभा, स्त्रियांमधली वेगळे करून दाखवण्याची जिद्द खुंटली जाते आणि त्या पुरुषांच्या तुलनेत मागे पडत राहतात. पूर्वीपासूनच आपल्याकडे स्त्रीला पुरुषाचा कायमच आधार लागतो असा समज आहे. लहानपणी वडील, मोठेपणी भाऊ, लग्नानंतर पती आणि म्हातारपणी मुलगा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या स्वरूपात पुरुष तिच्या साथीला असतो. किंबहुना तिला तो सुरक्षितता देता देता तिच्यावर अनेक बंधने घालत असतो, अगदी नकळतपणे. आणि वर्षानुवर्षांच्या या समाज रचनेमुळे स्त्रियाही त्याच विचारांच्या बनतात असे दिसते. स्त्रियांनी विविध सणवार साजरे करावेत, आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा, नवऱ्याचा विचार करावा, यातच तिच्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे हे तिच्या मनावर बालपणापासून ठसवले जाते. मग आपोआपच चूल आणि मूल, 4 भिंतींचं घर हेच तिचं आयुष्य बनून जातं. घराचा उंबरठा ही तिच्या मर्यादेचं प्रतीक बनला आहे. किंबहुना ही मर्यादा जपण्याचा तिने आटोकाट प्रयत्न करावा असा समाज तिला सांगतो. मग त्यासाठी तिला विविध भूषणं दिली जातात, कुटुंबवत्सल, प्रतिव्रता, सुसंस्कारी वगैरे. पण असे का होते? मान्य आहे, निसर्गतः पुरुष आणि स्त्रीच्या शक्तीमध्ये, शारीरिक क्षमतेमध्ये थोडी तफावत असेल, परंतु बौद्धिक दृष्ट्या ती जराही कमी नाही. कला असो, साहित्य असो किंवा विज्ञान असो, त्या सर्व क्षेत्रात ती पुरुषांइतकीच किंबहुना कांकणवर सरसच आहे असे दिसते. अगदी शारीरिक कष्टाची कामे करता करता ती अगदी अवकाशापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात ती पुरुषांपेक्षाही अधिक कणखर आणि दृढ स्वभावाचे दर्शन घडवते हे आपण अनेकदा अनुभवले आहे. आता हेच बघा ना, महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांनी आपण हळहळतो. पण कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर त्याचा उरलेला प्रपंच, त्याच्या मागे मुलांचे संगोपन, शिक्षण हे सगळं करण्याचं काम त्याच शेतकऱ्याची बायको अगदी खंबीरपणे करत असते. पती गेला म्हणून कुठल्याही शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केल्याची एकही बातमी आपल्या वाचनात आलेली दिसत नाही आणि येणारही नाही. कारण स्त्री मुळातच लढवय्या वृत्तीची आहे. याचा अर्थ जर स्त्रीला संधी मिळाली तर ती पुरुषांच्याच बरोबरीने सर्व कामे अगदी उत्कृष्टपणे पार पाडू शकते. असे असूनही तिला संधी प्राप्त होत नाही. आपल्या देशामध्ये स्त्रियांसाठी विविध कायदे केलेले आहेत. घरगुती हिंसाचार असो वा तिला आर्थिक स्वायत्तता प्राप्त व्हावी यासाठी असोत. परंतु हाताच्या बोटावर मोजणारी काही उदाहरणे सोडली तर बहुतेक स्त्रिया आपल्यावर होणारा अन्याय निमूटपणे सहन करत असतात. संस्कृतीच्या नावाखाली किंवा आपले घर, कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी ती स्वतःवर अन्याय करून घेत असते. या सर्व गोष्टी पुरुषांना दिसत असतात, परंतु स्वतःचे स्वातंत्र्य त्यांना गमवायचे नसते. किंबहुना स्त्रीच्या अंगावर प्रपंचाचे ओझे टाकून स्वतःला विविध क्षेत्रात मुसाफिरी करायची असते. म्हणूनच कदाचित शालेय जीवनामध्ये सगळीकडे पुढे असणारी, म्हणजेच अभ्यास असो, खेळ असो
किंवा ललित कला असो, यामध्ये पुढे असणाऱ्या मुली लग्नानंतर मागे पडतात आणि त्यांची प्रगती पूर्णपणे खुंटली जाते. असे का होत असावे? प्रापंचिक जबाबदाऱ्या ह्या काय फक्त स्त्रियांच्याच असतात? त्या पुरुषांच्याही असतात. परंतु पुरुष यातून नामानिराळा राहून सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या स्त्रीवर टाकून स्वतः मुसाफिरी करण्यासाठी घराच्या बाहेर पडतो. स्त्री घरात राहते. तिच्या कोणत्याही कामाचे मूल्य पैशात मोजले जात नाही, म्हणून पुरुष तिच्यावर अधिकार गाजवतो. आज जरी भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई यासारख्या शहरात स्त्रिया कामाला जात असताना दिसतात, स्वतः पैसे कमवताना दिसतात, तरी सुद्धा आपण कमावलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे नाही, किंबहुना ते त्यांना घेऊ दिले जात नाही. एक गोष्ट आठवते मला की एका जगप्रसिद्ध विम्बल्डन महिला टेनिसपटूला मुलाखतीत प्रश्न विचारला गेला होता. ती महिला पटू अनेक ग्रँड स्लॅम जिंकलेली होती, आयुष्यात यशस्वी झालेली होती. तरी तिला मुलाखतकाराने विचारले की तू आयुष्यात सेटल कधी होणार? या प्रश्नाचा तिला प्रचंड राग आला. ती म्हणाली, मी माझ्या आयुष्यामध्ये कित्येक ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत, कित्येक महत्वाच्या स्पर्धा मी जिंकलेल्या आहेत, मग अजून सेटल होण्यासारखं काय आहे? मुलाखतकाराने पुन्हा परत प्रश्न विचारला, लग्न होऊन सेटल कधी होणार? त्यावेळी ती संतापाने म्हणाली, हा प्रश्न पुरुष खेळाडूंना तुम्ही विचाराल का? म्हणजे स्त्री कोणत्याही टप्प्यावर जाऊ दे, कितीही मोठमोठी पदके, अधिकाराच्या जागा स्वबळावर तिने मिळू दे, तरीही जोपर्यंत ती लग्न करत नाही, ती मूलबाळ किंवा आपला घर संसार बघत नाही, तोपर्यंत तिच्या आयुष्याची इति कर्तव्यता झाली असं समाज मानत नाही. या विचारात खरं तर बदल व्हायला हवा. ताराबाई शिंदे नावाच्या महिलेने 150-200 वर्षापूर्वी घरगुती हिंसाचाराच्या, स्त्रियांवर लादलेल्या अन्यायकारक रूढी परंपरेच्या विरोधात आपले प्रगल्भ आणि ज्वलंत असे विचार मांडले होते. अशा पुरोगामी महाराष्ट्रात देखील अजूनही स्त्रियांना मोकळा श्वास घेता येत नाही. मग त्या ऊस तोडणी कामगार असो वा कॉर्पोरेट जगतात उच्च पदावर काम करणाऱ्या महिला असोत, थोड्याफार फरकाने स्त्रियांवर समाजाचा, परंपरेचा, धर्माचा, पुरुषी सत्तेचा दबाव हा असतोच. त्यांना मोकळा श्वास घेता यावा. त्यांनाही मन आहे, स्वतःच्या काही इच्छा, आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत, ती त्यांना पूर्ण करण्याचा अधिकार आहे. ही जाणीव जोपर्यंत समाजामध्ये, विशेषतः पुरुष वर्गात येत नाही, तोपर्यंत स्त्रियांना प्रगतीची दारे खुली होणार नाहीत असे मला वाटते. इथे जमलेल्या माझ्या असंख्य पुरुष बांधवांना हेच सांगणे आहे की आपणही नीट विचार करा. आपली बहीण, आई, मुलगी, पत्नी यांना आपण समान वागणूक देतो का? त्यांच्या भवितव्याचा विचार करतो का? हा विचार आपण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली पावले पडली पाहिजेत. नाहीतर दरवर्षी आपण महिला दिन साजरा करत राहू आणि तेच रडगाणे गात राहू. किमान यापुढे तरी आपल्या देशातील स्त्रियांना या प्रश्नावर आंदोलन करण्याची, सरकारला नवनवीन कायदे करण्याची गरज भासू नये. म्हणून आत्ताच आपण योग्य रीतीने पावले उचलली तर स्त्रिया आपल्या क्षमतेप्रमाणे स्वतःचा विकास करून घेऊ शकतात असे मला वाटते. पुन्हा एकदा महिला दिनाच्या महिलांसोबतच पुरुषांनाही खूप खूप शुभेच्छा देते आणि नव्या विचारांच्या दिशेने आपले पाऊल टाकण्याची सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद.